हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो दैवी गुण आणि आसुरी गुण म्हणमळेल कचलचकड सांगले आणि नरकाचे तिन्ही भागील खंचे म्हणतो सांगता. काम, क्रोध, लोभ हे तिन्ही सिधा मनशाक नरकांतू होरून घालता म्हूण म्हणालो. आणि नरकांतू वचनानं शिरप काजला हे काम, क्रोध, लोभ तिन्ही गेलवू का, कशी गेलवू का म्हण म्हणाले. असंकल्पात जयात कामम क्रोधम काम विवर्जनात म्हणलंय. कसं यामके एक जवू का म्हण दिसला रे, जवू का म्हण दिसला रे, त्या काम म्हण गेले ते जावू का म्हण दिसच्या ना. कसं खातीर आमकां जेवका ते जवू का म्हूण ना, मेळचे असल्यार मेळटा. तसं लेख निर्लिप्तात असल्या रे काम म्हण म्हळेल गुण गेलवताचे मी. काम गेलवल नंतर क्रोध ताजी ओठूची तशें न्हू. काम असल्या मान क्रोध, काम गेलवल्यार मागीर क्रोध खंय दुखून तशी अनेक कसं म्हण म्हणाली. दुडवाचे एक आशी चड केल्यार केन्नाय तांतू अनर्थ जाता. कसले चांग काय जायना पळया. दुड्डू ओटो करून दवरल्यार भंय, खर्चूच्या काही लोभ, बरो वतना आमी होरू कहिना जाल्यार एक दुडवा आशे खातीर आमी पळय दुड्डू संपादन करचें. मागीर ते कशी राखून दवरचें म्हण म्हळेल एक भंयार जीवन काडचें. तशी दुड्डू म्हळ्यार केन्नाय दुख्ख हाडटा. तशी क्रोध म्हण म्हणल्यार ते बाई एक आसुरी गुण म्हण म्हणलें तरी सज्जन म्हूण जावका जाल्यार तांगेल मनांतू तांकां काम, क्रोध, लोभ इत्यादी गुणां बाधक आसचनाच सर्व जनांक तांणी क्षम दिवका. पापकार्यांतू तांकां अइश्ट म्हण आमकां नाका तें आमी करनाची म्हूण म्हळ्यार एक मन, पापकार्य जे करनाची म्हूण म्हळ्यार घटी मन तांकां जावका. सत्य सांगताची असलजन पुरय सद्गुणी अनेक कसं म्हण म्हळ्यार तांगेले वैरी म्हणून कोणाक लेखला तांणी तांगेले वैरी तांकां कारुण्य आसताचें आसता सज्जनांक. तशी मागीर परमात्मो सांगता रसनमे एतेही विमुक्तः कौंतेय तमोद्वारैः त्रिभिः नरः आचरत्यात्मनः श्रेय ततो याति पराम गतीम म्हणलें. म्हळ्यार आतां ह्यो श्लोक पयरच्या दिसाक कालच्या दिसा ಸ್ವಲ್ಪ सांगून जाला. आतां पळया. हे कौंतेया, नरकाचे हे तिन्ही भागिलच पळय. ह्यांत दुखून एक पण मनुष्य भायर येयलो म्हूण जाल्यार मागीर तो शुद्ध जालो. तो शुद्ध मनान परमात्माला साधनेक म्हळ्यार नरक पळोवन थंय दुखून भायर येवया म्हूण म्हळ्यार जावन थंय दुखून भायर येयले नंतर परमात्माला वचका म्हूण मन जेवचेच पळय. ते एक भारी श्रेश्ठ. तशी कोण नरकाची तीन भागला दुखून भायर येयल की तो मनुष्य तागेले श्रेयसाक कसल जावका ताजे साधनेंतू तो ते साधन करच्याक शूर करता. तशी ते साधने दुखून मुक्ती म्हण म्हळ्यार एक उत्तम फल ताका मेळटा. नरकाचे हे तिन्ही बागील म्हळ्यार खंयचे कालच्या दिसाक सांगला. हे काम, क्रोध, लोभ हे त्याग करूं जाल्यार तो एक व्हड साधकू पुण्यात्म म्हणून येता. त्या व्हड साधनेक परमात्मा ताका मोक्ष म्हळ्यार गतीची दिता, चांग गती. इत्याक तागेलें साधन तितली भारी एक दृढ साधन आशिल्लें न्हू तागेलें. तशें जाल्यार परमात्मान ताका अनुग्रह करूं का न्हय. तशी सात्वीक आशेंतू परमात्माक पावका म्हूण म्हळ्यार एक साधन कोरका म्हळ्यार आशी ती बाई आशीची ताकाय काम न्ही म्हणून म्हणटा. तसलें आमकां काम पुरय सोडका म्हूण म्हळ्यार परमात्मा पावका म्हळ्यार आशी सोडकावे ना. ती जावका तांत नरकांत वचना. कोण ऐहिक सुखापेक्षी करता तांकां नरक द्वार मेळूं पुरो जाल्यार परमात्मूची जावका म्हूण म्हळेली एक चांगी आशी
त्या जेवका म्हूण लेखील जनाक तांणी काय नरका बिनी खंडीत वचराची अधोगतीक ते कारणय जायना. कोणाक परमात्मा जेवका म्हूण दिसता तांणी उर्ध्वगतीक वच्चे कोणा लागी परमात्मा लेग जाल्यार आशी करूक नज म्हूण सांगला रे जत्वे अशना नशे आमकां जीवन करूं जत्वे ना नवे तशें जावन तसला कसल आशी सोडका कसल आशी जेवका सात्विक आशी जेवका तामस राजस ही आशी पुराय सोडका परमात्मान तेंची सांगचे तशी आतां एक नरकाचे बागील बंद करचे तसल दुर्गुण पुराय सोडका म्हूण म्हणली नवे कशी सोडची हें कशी सोडचें हाक्का कसल होड प्रयत्न करका आमी कशी हें सोडूं जाता म्हूण म्हणलें चिंतन करुया. कसले होड विशय म्हणना नरका बागला वचनान अशी नरकाची बागला दुखून मुक्त जेवच्याक कसले होड विशय म्हणना पळय हाक्क कसल कोरका म्हूण म्हणल्यार भागवतान तू सांगला भयम प्रमत्तस्य वनेष्वपि स्यात् यतः स आस्ते सह षट् सपत्नः जितेन्द्रियः स्या आत्मरतेर्बुधस्य ग्रहस्थाश्रमः किं नु करोत्यवद्यम अवध्यवत् म्हळ्यार काम क्रोध म्हूण म्हळेले ही अंतशत्रू म्हणटाची त्या कोणाल वटू शत्रू आसाची षट वर्ग जन आमगेल शत्रुंगेल गुंपू कोणाल वटू आसता की तांणी पुराय सोंड्रांना चमकला रे ताका भय्याची अव पुरंदरदासाल बायलेले काणी सांगला तिका बामणालेक भांगरा तांबिया वैरी आशेस्ता सणपणेर दुखून भांगरा तांबियान तूची दूध पिल्लल पुराय सोडू तिणें सांगील बामणाक कडे तर तांबी सोडू तिका मन रब्बना मेगेल बामणान चेडू दुखून पिल्लल म्हणून मेगेल माईन सांगला ते भांगरा तांबीची लगान येत नव्हती इक रानांत बय्य इत्याक ते भांगरा तांबिया वयची आशेन चिल्ला गल्ला कोण केदन येवन वर्तकी म्हूण म्हळेल भय्य हें पुरंदरदासा कोण ताणें ते चिल्लावन तूं कसस म्हूण पळोवन ते तांबी काण उड्डून आनी धैर्यार वचा म्हूण सांगचे आसा भय्य नान मानी म्हूण मागीर ती बाई निश्चिंत वता म्हळ्यार कामची तसल कसले ना तांगे लागी तशी हें काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हें सहजना बिनी आमी वटू घेवन चमकला रे एकल्याना वचून बसल्यार भय्याची रान्ना वचून साधन करता म्हूण म्हळ्यार थंय भय्याची इत्याक म्हळ्यार आमकां खूब सोणा आशी सोणा खंय चमकला रे तो भयग्रस्तूक भागवत सांगता तेंची कोण जितेंद्रिय ज्ञानी आनी संयमी जितेंद्रिय म्हळ्यार संयमी स्य आत्मरते हे बुधस्य म्हळ्यार ज्ञानी तशी ज्ञानी आनी संयमी जलल मनीशू गृहस्थाश्रम किं नो करोत्यवद्यवत् ताका गृहस्थाश्रमी जावन आसल्यारी ताका ज्ञान आसवे ताका संयम आसवे ताका भंय ना खंय म्हळ्यार पुरे आशी क्रोध काम वट्टू घेवन चमकले रान्ना एकांतर आसल्यार भय्याची त्याची पुराय सोडलेले जनाक सांते भितर बसल्यार भंय ना तशी मागीर कितले की जनाक हें शास्त्र म्हूण कसं न्ही हें विधी विधान कोणा जावका वायट करचें म्हळ्यार कसं न्ही असल पुराय चिंतन येवचें आसा मनांतू आनी वायट म्हळ्यार कसलें वायट करचें म्हळ्यार कसलें वायट केल्यार कसल जाता आनी कसं सांगला परमात्मान तशी चोलका धर्मशास्त्रांत कसं सांगला तशी चोलका म्हळ्यार मस्जिदांत सांगचें आसा तें शास्त्र गिस्तर पळय आमकां वतना आमी आमगेल्या आत्मसाक्षीक समजावन चलचें आमगेलें मन कशी सांगता आमी तशी चलचें हें शास्त्र विधी विधान पळय आमकां वतना त्या करूं नज ह्या करूं नज अशें करूं नज तशें करूं नज चांग केल्यार जाल्लें बा कोणाकय वायट आटोवचें ना कोणाकय वायट करूं ना आमच्यान जाल्लें तितलें चांग काम करचें तितलें केल्यार जालें तशें बांदल्यार पावना हें शास्त्र हें करूं नज तें करूं नज हें खावं नाका तें खावं नाका तें करूं नाका हें करूं नाका आतां न्हिदूं नाका मागीर न्हिदे आज उपास करी फाल्यां करी हें पळय कोणा जावका म्हणून म्हणटा आमी आमगेलें मना समजावन चलचें आमगेलें आत्मा समजावन चलचें म्हणून म्हणटलें कितलें की जन आसाची जाल्यार तसल जनाक कृष्ण हें दैवासुर संपत विभाग योगाचे कडे 2 श्लोकांत कसल कोरका म्हूण सांगता पळय शास्त्र सोण वांचू जत्वे म्हूण तो सांगता वांचू म्हळ्यार चंद्रितीर चलू जत्वे म्हणून
यः शास्त्रविधिम् उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम् अवाप्नोति न सुखं न परां गतिम्। यः शास्त्रविधिम् उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम् अवाप्नोति न सुखं न परां गतिम्। यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम् अवाप्नोति न सुखम न पराम गतीम. कोण शास्त्राचे एक विधी नियम म्हूण सांगला पळय ते मी कोण आमकां जाय जल तशी आमी चलताची म्हूण सांगून चलताच की तांकां खंयचेय विशयांतू सिद्धी ना, मात्र न्ही तांकां इहांतू सुख ना, परांतू तांकां कसले गती ना म्हूण जाता म्हूण. आतां हें शास्त्र म्हळ्यार कसलें, हें शास्त्र विधी म्हूण खंयच्यान तो सांगला म्हळ्यार परमात्मा सांगता सत्यशास्त्र म्हूण कसं असं ते परमात्माले शासन. शास्त्र म्हळ्यार कसलें, शास्ती इति शास्त्र. आमकां कसल करका म्हूण शासन करता पळय तें शास्त्र. हें करी तें करी, हें करूं नज तें करूं नज, हें पुरी देवाल आज्ञा शास्त्र मुखांतर देवान सांगला. आमकां हें केद्दंतय मनान तूं कोरीत की नजकी म्हूण आसता म्हळ्यार परमात्माले अपरोक्ष ज्ञान जेवची थंय. आमी अपरोक्ष ज्ञान जेवची थंय शास्त्राचे विधी विधान पुराय सोडूं जायना. इत्याक म्हळ्यार परमात्माक स्पश्ट जावन अर्थ करचे थंय आमकां तागेले आज्ञारूप जाल्ले शास्त्र कसं कडेन आस पळय तेंची एक आधार. परमात्मा एक पंत आमी स्पश्ट जावन अर्थ करून घेतले, तागेले एक दृढ ज्ञान निश्चय ज्ञान आमकां मेळ्ळें म्हण जाल्यार मागीर तें शास्त्रान सांगिल्लें तशी चलचें तें चोलन वतर आसता. चुलका की नाका की असल पुरे संशय इत्याद ज्ञाना. तशी साधकान केन्नाय शास्त्राचे विधी विधान आश्रय कोरनुची ताणें चोलका. तरी शस्त्रास्त्र म्हळ्यार कसलें, सतशास्त्र सतशास्त्र म्हळ्यार मध्वाचार्य सांगताची रग आद्या भारतम चैव पंचरात्रम अदाखिलम मूल रामायणम चैव पुराणम चैतद आत्मकम. हें पुरे सदागमशास्त्र म्हणटाचे. कसलें रगाद्या ऋग्वेद इत्यादी चारी वेद, महाभारत भारतम चैव महाभारत, पंचरात्रम अखिल पंचरात्र तशी आनी मूल रामायण हें मान्ने अष्टादश पुराण हें पुरय सतशास्त्र म्हणून घेता. तशी कोण सतशास्त्राचें अध्ययन करता की तांकां अपरोक्ष ज्ञान जाता. परमात्मा ज्ञान विंगड जना खंडीत जायना. तरी शास्त्राचे कितली सुरेख सांगलें न्हय, हें शास्त्रांत अशें करी तशें करी हें करी हें पळय कोणा जेवका बेली आमकां जाय जालें तशें आमी चलचें, कोणाकय वायट करना नतलें जाल्लें तितलें न्हय म्हूण लेखल्यार तें साध्य ना म्हणटा परमात्मो. इत्याक म्हळ्यार आमकां जाय जालें तशी चलचें. आत्मसाक्षी समजावन म्हळ्यार आमगेले आत्मसाक्षीक आनी म्हळ्यार शास्त्रांत सांगिल्ले विशयाक आनी आमगेले आत्मसाक्षी चडूनच पुरो. आमकां दिल्लें अनुकूल शास्त्र न्हू करचें. आमगेलो आत्मा आमकां हें करी तें कर म्हूण सांगता. आत्मा दुखून आमी चलनाची म्हणच्याक तें आत्मा ताका जाय जाल्यार तशी तें देहा करीन करयत न्हय. शिवाय शास्त्र तूं कसो सांगला तशी चोलका आमी तें सोडून कसले चुकी कसले समकर्त रसाची आमकां त्या कोळची नंची ना आमी चितल्या आमी मानताची म्हणल्यार ताजून आमकां आमी चितल्या आमी कशी चलताची वानताची आमकां समदिशील आमी करताची म्हळ्यार आमकां समदिशील पुराय जनाक सम म्हूण ना न्हय. आमी वायट करता म्हणलें की निजावन तें वायट न्हय शास्त्राकय पूर्ण न्हय. तशें जाल्यार तें सांगचें कोणें म्हळ्यार शास्त्रान सांगचें. तशी निजावन जाल्लें एक ज्ञान विज्ञान आमकां दिवचें शास्त्रांनीची. तशीच आमगेले कसो म्हणल्यार आमी येदोळटी आत्मसाक्षीक समजावन चलचें. हॉनेस्ट असलें जाल्लें प्रामाणीक असलें जाल्लें म्हणून म्हणटा पळय तसल्यार आमगे आत्मसाक्षी आमी प्रामाणीक जेन्ना आमी कसल कोरका म्हूण गोतस कसल तप म्हूण आमकां गोतस म्हूण म्हळ्यार तें जयिना. कसल सम कसल चुकी म्हूण सांगच्याकय इत्याक सम तें इत्याक हें चुकी म्हूण सांगच्याकय शास्त्राचे आधार जावका. आनी एक कसो म्हळ्यार मनशाक
एक सीमित ज्ञान म्हणटाची लिमिटेड ज्ञान, तशीची जिवनांतूल अनुभव थोडो आसता. हे अनुभव आनी आमगेले सामान्य ज्ञानान आमकां सगळे जगत्या कसले जाता म्हूण अर्थ करून घेवच्याक जत्वे पळया. जायना केन्ना की ते सगळे जगत्यांत व्याप्त जाल्लो जगत्या आमीकून आशिल्लो परमात्माक आमी पुर्ती अर्थ करून घेतला. तशें जावन हे पळय देवान सांगिल्लें अशी तशी म्हूण सांगून कोणकी तांगेले अनुकुलाक समजावन शास्त्र बरयलां. आमी कसले तशी चोलका म्हणटले बुद्दंत मस्त जन आसताचे जाल्यार जाल्यार तितले परमात्माक अर्थ करून घेवका तागेलें ज्ञान पावका म्हूण जाल्यार परमात्मानाची जगत्या दिल्लेले तसले वेद इत्यादी आधार ग्रंथ शास्त्र पुराय आमी पळोवन घेवका जाता. तशी खातीरची विष्णू तंत्रसारांत परमात्मान सांगला, श्रुती स्मृती ममैवाज्ञा यस्ताम उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छ छेदी मम द्रोही मद्भक्तोपि न संशय. श्रुती स्मृती ममैवाज्ञा म्हळ्यार मेगेल आज्ञारूप शास्त्र ते पुराय ताका समजावन कर्म कोरका. त्या कर्माक समजावन सुचपल कशें परमात्मो दिता जाल्यार ते आज्ञारूप समजावन कसले कर्म कोरका म्हूण सांगला पळय जेवो ते मेगेल आज्ञा श्रुती स्मृतीन तूं कसो कोरका कसो करूं नज म्हूण सांगेल मेगेल आज्ञा ते कोण उल्लंघन करतकी मद्भक्तोपि मम द्रोही न संशय. मद्भक्तोपि मेगेल व्हड भक्तू जाल्यार तो म्हाका द्रोह करतलोच मेगेल द्रोहीची जत्ता म्हूण परमात्मो सांगता. आतां एक चिंतना पळयत जाल्यार परमात्मान आमकां देह कसले दिल्लेले चडती जाणां गोतू ना. हें देह परमात्मान दिल्लेले म्हळ्यार ना म्हणटात तांणी आम्मान अन्नाल निमजेल परमात्माल कसले म्हणटले कितले की नास्तीक कसाची म्हणटना हे परमात्मान देह दिल्लेले कसले म्हणून गोतनाशी ते देहान आमी कसले साधन करचें न्ही वे. तशी हांगा परमात्मान आमकां कशे खातीर एक जिवात्मा कशे खातीर देह दिला म्हळ्यार ते जिवात्मान ते देहा मुखांतर साधन करून परमात्माला येवका म्हणून. आतां तें साधन म्हळ्यार कसो न्ही, साधन म्हळ्यार एक रितीर परमात्माला सेवती म्हळ्यार कोणें कसले एक आज्ञा दिल्यार त्याच रितीर आमी करची जाल्यार तें कसो म्हणचें आमी तागेले सेवा करता आसची म्हूण. एक यजमानान तागेले सर्वेंटाक म्हळ्यार तागेले सेवकाक कसले करूं नाका करी म्हणून सांगल्यार तो करता, करूं नाका म्हळ्यार तो करना. ते तागेले मठाक हांव यजमानाले सांबाळ घेता, तागेली सेवा हांव करता आसा, ताणें सांगिल्लें तशें हांव चलचें, ताणें करूं नाका म्हळ्यार हांव करूं नज असो एक तागेले मनांत आसता. तशी सकाळीं उठयता, सकाळीं उठान विष्णू आराधना त्यांची एक आमी जाल्यार सकाळीं उठयले कुडले उडगस करता कसले म्हळ्यार परमात्मो सर्वश्रेश्ठ तागेले आराधनाची हे शरिराचें मुख्य कर्तव्य म्हूण सकाळीं संकल्प जावका तो आमी हांतलार दुखून उठयतनाची आयचे दिसू परमात्मा तुगेले सेवा हांव मस्त करची तशी करी म्हूण सांगून हांतलार दुखून उठयतना आमी लेखुका आनी मागीर आमगेलें नित्य कार्य कोरका. करतनाय ते भगवत अर्पीत जावन कोरका. सर्व कार्यय विष्णू प्रेरणाची विष्णू प्रित्यर्था खातीर हांव केला म्हूण सांगून आमी लेखून कोरका. तशीची तसल्यार ह्याची शास्त्राची आज्ञा आनी आमी निचावन शास्त्राची उपासन करचें, परमात्माला उपासन करचें हेंच रितीर जाल्यार त्याची श्रेश्ठ उपासना ते दोनी गोतुसका. तशी विष्णू उपासन करच्याक दोन रिती कोरयता म्हूण सांगताची उपासनाचे द्विविधा शास्त्राभ्यास स्वरूपिणी ध्यान रूपापराचैव म्हळ्यार परमात्माला उपासन दोन रितीचे एक शास्त्राभ्यास आनी एक स्वरूपिणी ध्यान. एक शास्त्राभ्यास एक परमात्माला ध्यान कसं ध्यान साकार ध्यान तसले एक परमात्माला आज्ञारूप जावन आशिल्लें शास्त्र पुराय एक विधिवत जावन श्रवण मनन करतले शिष्यांक प्रवचन करताच पळय गुरू जावन तेवूय एक स्वाध्याय प्रवचन यज्ञ म्हणून म्हणटाचे. परमात्मान असले कितले की यज्ञ आमकां भगवद्गीतेन सांगला. द्रव्य यज्ञ, त्वप यज्ञ, स्वाध्याय प्रवचन यज्ञ, ध्यान यज्ञ. तशी हे यज्ञा मुखांतर परमात्माक आमी पावयत.
कसले परमात्माला आज्ञाती या स्वाध्याय प्रवचन करचे परमात्माला आज्ञाची तशी परमात्मू सर्वोत्तम म्हणून म्हळ्यार ज्ञान कोणास त्या निज ज्ञान म्हणटाची त्या ज्ञानाची परमात्माला वैरी सुदृढ भक्ती दवरच्याक आमकां सहाय्यक जाता तशी सांगताच पळय प्राणाख्येतू हरौ सर्वम एजत तस्मात्तु निसृतम वज्रवद् भयदम चैव स्वधर्मस्याति लंघने म्हळ्यार सर्व प्रेरक जावन आशिल्ले परमात्माला निमतीची हे सगळे जगत्यो जाला मात्र नाही क्रियाशील जगत्तू म्हणटाची म्हळ्यार कोणेय न्हू तर बैसना छान तू जत्वे ना कर्म करतर आसताची तसल्यार हें जगत्याक पोशक कोण परमात्मूची जनकय तोची कारणय तोची पोशकय तोची मागीर तांगेलें एक कर्तव्य कर्म कोण करता तांकां भारी प्रितीर पळयतो तेच कोणा कर्तव्य कर्म कोण न्यून करता कर्मांतू तांकां कर्मांतू न्यून न्ही करयना श्रपता तांकां तो वज्रायुधा तितलोची भयंकर कर्तव्य कर्म म्हळ्यार कसलें कर्तव्य कर्म म्हळ्यार आमी पळय सकाळीं उठान काम करताची खाताची जेवताची त्या पळय न्ही कर्तव्य कर्म म्हळ्यार विहित कर्म म्हणटाची जवनियत कर्म म्हणटाची वर्णाश्रमाक समजावन कसले कर्म करचे पळय ते कर्तव्य कर्म म्हणटाची तशें जाल्यार त्या कर्मांतल्या जनाक वज्रायुधा इतले भयंकर जातकय तो परमात्मा तशी आतां कर्तव्य कर्म करचें म्हळ्यार कशी म्हूण सांगून आचार्य मध्वानी सांगिल्लें आसा मम स्वामी हरिः नित्यं सर्वस्य पतिरेव च इति ध्येया सर्वदैव भगवन् विष्णुः अव्ययः म्हळ्यार म्हाका हरिः नित्यं मम स्वामी पत्नी सर्वस्य पतिः एव च म्हळ्यार म्हाका परमात्मूची सर्वश्रेष्ठ तोच सर्व समस्त जीवराशीकय तोच परमात्मो सर्वश्रेष्ठ जावन आसा म्हूण कोण ध्यान करतकी आनी परमात्माला उपासन करतकी तांकां एक मानव शरीर परमात्मान दिल्लेलाकय सार्थक म्हणीत तशी परमात्मा सांगता आसा यश शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः म्हूण सांगली नवे शास्त्रांत कसं सांगला त्या विद्युक्त जावन आचरण करता ते करना नशी म्हाका उशिशील तशी हांव चलता म्हूण म्हणलें ताका हांगाय सुकना म्हळ्यार इहांतूय सुकना मागीर मरणांतूय ताका मरणा नंतर परांतूय ताका सुकना म्हळ्यार तो अधोगती वता तो उर्ध्वगतीक वचना अधोगतीन केन्नाय दुख्खाची नरक म्हणटात ताका तशी परमात्मा सांगता तस्मात् शास्त्र प्रमाणं ते कार्याकार्यौ व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम इहार्हसी हे अर्जुना परमात्माले आज्ञारूप जावन आशिल्लें अपौरुषेय म्हणून घेतलें वेदशास्त्र पळय तुका मार्गदर्शन ते कसल कोरका कसल करून जे म्हणचे खातीर तुका पुरे मार्गदर्शन दिवचें रथ तो तशी म्हळ्यार परमात्मूची एक शास्त्र रुपारी प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित तशी आज्ञारूप जावन आशिल्ली अपौरुषेय म्हणटाची वेदशास्त्राची मार्गदर्शन दिता तशें जावन तूं शास्त्रांत तूं कसल सकड कर्म कोरका म्हूण सांगला ते कर्म कोरका म्हूण सांगिल्लें कर्म सिदा करची न्ही ते कोळका कसल आमी करताची म्हूण तशें जावन शास्त्र कसल सांगला शास्त्र विधानोक्तम शास्त्रांत तूं कशी सांगला कोरका म्हणून कर्मम कर्तुम इहार्हसी तसले कर्म कर्तुम तशी शास्त्रांत कशी सांगला विद्युक्त कर्म कोरका म्हूण सांगून हांगा अर्जुनाक कृष्ण सांगता आतां सर्व विधिनिषेध विधिनिषेध कसल म्हूण कोण सांगता आमकां शास्त्र सांगता तशें जावन शास्त्रा प्रमाण ग्रंथ म्हणचे सुरवेक शास्त्र कसं सांगता म्हूण आमकां कळ्ळें मात्र न्हय शास्त्रांत सांगिल्लें आमी करचें तशें जावन शास्त्रांत तूं हें कोरयत तें करूं नज अशी चोलका म्हणून सांगलें म्हूण जाल्यार ते इत्याक
इथं करूनच म्हणून निमगीतील जनाची चढ हांगा तशारी आम्ही कसं लेखू का म्हळ्यार शास्त्रांत कोणें हें कोरका हें करूनच म्हणून सांगला तांणी गोतना अशें न्ही सांगनी ते तंतुई प्रमाणशास्त्र म्हणून घेतले ग्रंथ ते पुरे वटराचे कोणकी कसलं की सांगू ना ते आशिल्ले सांगका तशावन परमात्माला आज्ञारूप म्हणची तक्का तशी शास्त्रांत कसल कोरका कसल करूनच म्हणून सांगला म्हणजे ते एक चांग ज्ञानी नची सांगिल्या म्हणले खूप तशावन अन्य कशी म्हळ्यार आम्ही कर्म कोरका कर्माचे एक विधी आणि निषेध तेवूय कोळका आणि कर्म कोरका हें कृष्णान सांगे तशी ह्या अध्यायांतू आतां कृष्ण हे दोळते ताण कसं सांगलें म्हळ्यार दैवी गुण आनी आसुरी गुण तांतू दैवी गुण आमकां आसूं आसुरी गुण आमकां आसूं म्हणना आसूं म्हणना न्ही आसूनच तसल्यार सुरवे दुखून परमात्मान कितली दैवी गुण आशिल्ले म्हूण सांगला आसुरी गुण कितले आशिल्ले म्हणूय सांगला तशी मुख्य जावन नरक बागैल जावन आशिल्ले काम क्रोध लोभ आनी ताजे 3 फ्रेंड्स कोण मोह मद मात्सर्य हें पुरे सोडूं का हें शास्त्रांतू सांगताच नानतलं रे आमकां नरकांतू पडचें आमी सत्यशास्त्र कसलं सांगताची म्हळ्यार परमात्माल प्रित्यर्थ विहित कर्म नियत कर्म सकड कोरका इह्यांतूय परांतूय सुख भोगोवका हें कृष्णान अर्जुना सांगिल्लें ह्या लोकांतू दैव आनी आसुर म्हळ्यार जीव आसाची एक दैव गुण ते सुखाक संतोशाक कारण जाल्यार आसुरी गुण आसा पळय ते दुख्ख हाडून घेता आसुरी गुणा निमते आमकां दुख्ख जाता तसल्यार हरिसर्वोत्तम म्हळ्यार ज्ञान मेळ्ळा म्हूण जाल्यार ताका मुक्ती खंडीत म्हणटना हरिसर्वोत्तम म्हूण लेखून ज्ञान पावन मुक्ती जावका जाल्यार काम आमी कोरका तशी परमात्मो दैवासुर संपद विभाग योगांतू तो एक उपदेश दिता तशीची शास्त्र कळना अशी मना येईल तशी आमी चलताची म्हूण जाल्यार हांगाय चुकना मागीर कोण कसलेय सुकना आमगेले कुशीशील प्रकार आमी चलताची केवल दुःख गती जाता तशी ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहार्हसि तश्चावन शास्त्रांतू विधी नियम कसं सांगला ते सम आलोचन करून घेवन कर्मम कर्तुम इहार्हसि येवन पुराय जनाक ते शास्त्र विधानोक्तम म्हणस ते शास्त्र आम्ही कळल्यार मांद्र कर्म कर्तुम इहार्हसि कर्म करूं कळटा तशें शास्त्राचे विधी नियम म्हळ्यार कसं म्हणून अर्थ करून घेवन आमी कर्म कोरका जाल्यार करतना ज्ञान भक्ती वैराग्य हें आसूं का नानतल्यार तीर्थयात्रा यज्ञ दान तप अन्नदान पुराण अध्ययन प्रवचन कसं केल्यार व्यर्थ म्हूण सांगून परमात्मो सांगता मागीर हे दैवासुर संपत विभागाचे एक विचारू सूक्ष्म जावन कसलो म्हणलेले आमी फायचे दिवसा पळोवया आजी सांगिल्लें सर्व गीते विशीं परमात्माले गुरूंगेले चरणाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।